हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल आणि मी तुमचं कदम्स किचनमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत 100% गव्हाच्या पिठापासून अगदीच मऊ आणि स्पॉन्जी बेकरी स्टाईलमध्ये ब्रेड। हा ब्रेड लहान मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या ब्रेकफास्टसाठी, सँडविच, टोस्ट किंवा बटर जामसोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। एकदा हा असा सॉफ्ट ब्रेड बनवून ठेवला ना की 2-3 दिवस तर आपल्याला आरामात ब्रेकफास्टची काही चिंता नाही। व्हिडिओमध्ये बघू शकता की ब्रेड आपला किती छान बनून रेडी पण झालेला आहे। तर आता जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। ब्रेड बनवण्यासाठी मी इथे 1 कप मिल्क घेतलेला आहे। आता त्यामध्ये 2 स्पून ईस्ट घालून घेते आणि 1 चमचा साखर घालून घेते आणि आता याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया। इथे मी 3 कप व्हीट फ्लॉवर घेतलेला आहे आणि यामध्ये मी चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घेते आहे। आता आपलं ईस्ट ॲक्टिव्ह झालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आता हे ईस्ट आपल्याला थोडं फिरवून घ्यायचं आहे आणि आता पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। आधी मी ईस्टला पिठामध्ये थोडं मिक्स करून घेते आणि आता मी येथे थोडं पाणी घालून पीठ मळून घेते आहे। ब्रेड बनवण्यासाठी पीठ आपल्याला अगदी मऊ पाहिजे आहे, म्हणून मी लागते तसं पाणी इथे टाकत आहे। मी इथे 3 कप गव्हाच्या पिठासाठी 1 ग्लास पाणी वापरलेला आहे। पीठ मळताना थोडं मी यामध्ये आता बटरसुद्धा घालते आहे, कारण त्यामुळे आपला ब्रेड जो आहे तो थोडा सॉफ्ट बनतो। बटर टाकून सुद्धा पीठ आपल्याला अगदी मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना ते आपल्या हाताला सुद्धा चिटकतं आणि भांड्याला सुद्धा चिटकतं, तर अशा वेळेस काय करायचं, थोडं कोरडं पीठ घ्यायचं आणि थोडं असं आजूबाजूला टाकून घ्यायचं आणि हाताने असं आता ते पीठ आपण असं लगेच काढून पण घेऊ शकतो। आता थोडं ऑइल टाकून मी पिठाला अगदी सॉफ्ट असं मळून घेते। आता आपलं पीठ भांड्याला सुद्धा चिटकलेलं नाही आहे आणि हाताला सुद्धा चिटकलेलं नाही आहे। आता इथे आपला सॉफ्ट डो असा बनून रेडी झालेला आहे। आता आपल्याला हा डो 1.5 तासासाठी असं झाकून ठेवायचा आहे। माझ्याकडे थंडी जास्त होती म्हणून मी याला थोडं 2 ताससाठी ठेवलं होतं। तुमच्याकडे जर वातावरण थोडं कोमट असेल तर तुम्ही त्याला 1 तास सुद्धा ठेवू शकता। 1.5 तासानंतर बघू शकता आपलं पीठ असं फुगून असं वर आलेलं आहे। पिठातली एअर काढून घेऊया आणि आता याला मळण्यासाठी मी एका सरफेसवर काढून घेते आहे। पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं थोडं बटर लावून पीठ आपण मळून घेऊया। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आपला पीठ हे किती सॉफ्ट रेडी झालेला आहे। इथे आपलं पीठ मळून झालं आहे। मी ब्रेड बनवण्यासाठी इथे रेक्टँगल आकाराचं भांडं घेतलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी ब्रेड बनवण्यासाठी पिठाला कसा आकार देते आहे ते असं हाताच्या साहाय्याने आपण त्याला आतमध्ये असं गुंडाळून आपल्याला ते बनवायचं आहे। इथे आपलं ब्रेड बनवण्यासाठी पीठ हे रेडी झालेलं आहे। पीठ आपलं अगदी मऊ असल्यामुळे त्याला अगदी अलगद आता आपण या भांड्यामध्ये ठेवून देऊया। पिठाला भांड्यामध्ये थोडं सेट करून घेऊया। त्यावर आता थोडे पांढरे तीळ टाकून घेते आहे आणि आता हे पीठ आपल्याला परत 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे। 1 तासानंतर आपलं पीठ असं फुगून रेडी झालेलं आहे। आता हा ब्रेडचा एकदम परफेक्ट शेप आपल्याला भेटलेला आहे। आता यावर आपण बटर लावून घेऊया। ब्रेडवर बटर हे सगळ्या बाजूने असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। बटर लावून झालं की आता आपण हा ब्रेड बेकिंगसाठी ठेवून देऊया। मी इथे 180 डिग्रीवर हा ब्रेड कमीत कमी 20 ते 25 मिनिटं बेक केला आहे। 20 मिनिटानंतर ब्रेड ओव्हनमधून काढून घ्या। जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही प्रीहीट कढईमध्ये सुद्धा ब्रेड हा बेक करू शकता। आता हा ब्रेड लगेच कापायचा नाही, त्याला आता आपण बाहेर काढून घेऊया। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ब्रेड अगदी बेकरीसारखं बनून रेडी झालेला आहे। ब्रेडला कलरसुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन असा आलेला आहे। तर आता या ब्रेडवर आपल्याला सगळ्या बाजूने बटर लावून घ्यायचं आहे। ब्रेड आपला गरमच आहे आणि इथे बटर लावताना तुम्ही मेल्टेड बटर वापरलं नाही तरी चालेल, कारण ब्रेडवर बटर तसंही मेल्ट होऊन जातं आणि ब्रेड थंड झाल्यावर त्याचे छान काप करून घेऊया। जेव्हाही मी ब्रेड बनवते तेव्हा माझा हा बेस्ट पार्ट असतो की मला त्याचे असं स्लायसेस करायला खूप आवडतात। आणि बघा आपला ब्रेड किती सॉफ्ट झालेला आहे आणि एकदम स्पॉन्जी सुद्धा। मी तुम्हाला इथे एक स्लाइस काढून सुद्धा दाखवते की ब्रेड आपला किती सॉफ्ट झालेला आहे ते। जर आपण गव्हाच्या पिठाचा सॉफ्ट आणि हेल्दी ब्रेड जर घरीच बनवत असेल तर आता बाहेरच्या बेकरीमधून खूप दिवसाचा असलेला ब्रेड कशाला वापरायचा। ब्रेडवर छान बटर लावा, त्याला आता दुधासोबत खा किंवा त्याचं छान सँडविच बनवा। आता हा ब्रेड एकदम खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला माझा ब्रेडचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि मी प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करते। तर अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका।
लाईक करा, खात राहा आणि मस्त राहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.